बघा मित्रांनो, इथंशी बघू शकता दोस्ती ग्रुप हरी. आता हा कुठला हरी आहे थोडंसं जाणून घेणार आहे आपण जरा. कॅमेरावरती म्हणजे मुलाखतीचा फेस करतात त्याच्यामुळे जरा नर्वस आहेत. बघू तरी पण थोडेसे दोन शब्द का नाही होत ना जा बोलण्याचा प्रयत्न करू. तर कुठला आहे आपला ग्रुप? दोस्ती ग्रुप हरी. दोस्ती ग्रुप आहे. 2-3 गावाचा पार्टनरशिप घेतलेला आहे. तरी पण कुठल्या गावातली मुलं आहेत? करंबेळी, औषधीवाडी, गारमाळ गावात म्हणजे दोस्ती ग्रुपने आम्ही. आणि तुमचं गाव पण मला वाटतं इथेच कुठे आहे. कुठलं गाव आहे तुमचं? गाडमाळ. तर आपला नंदी आहे ना, आता दादांशी मागच्या वेळेला टायमिंग नाही भेटला म्हणजे संवाद साधायचा, पण या वेळेला टायमिंग भेटला तर विचारतो. तर हा तुमचं नंदी कुठे असतं? फार्म हाऊसला असतं, औषधीवाडीला. ओके. तर तिकडे ठेवायचं कारण काय? कारण की इथं जागाच सगळं पाण्याची व्यवस्था आहे, खायला ओला भेटतो. इथे पावसाळे आणतो आम्ही. तर दावणीला किती आहेत बैला तुमच्या? आमच्या दावणीला एकच आहे. हाच आहे का? काकाचा वासरू. ओके. याला तर आपण नेहमी पाहतोच. याचं नाव हरीच आहे का? अरे तो तुम्ही बोलले आताच जो आजारी झाला. आजारी 2 आठवड्यात त्याला आणले. काय झाला होता नक्की दादा? त्याला वेगळाच आजार होता, आम्हाला पण समजला नाही. त्याचा वेगळाच आजार होता. तर आता तब्येत वगैरे कशी आहे? म्हणजे आता फेरा पण मारला त्याला. फेरा झाला का? करायची बारीकशी थोडी. ओके. तर म्हणजे पहिल्यांदाच फेरा पडला का याच्या आधी म्हणजे पडले? पळाला नाही, घोड्याने पळालेला आहे तो. पण त्याला आजार झाला तिथून काढलाच नाही आमच्या. ओके. तर शर्तीचा काय वाटतं तुम्हाला आज नियोजन? आम्हाला इथे 2 आठे झालं, जोडच नाही भेटत. आता मोठी गाडी आम्ही पकडली त्याला. तिथं प्रत्येक गाडीने गुलाला नसते ना तो. नक्की नक्की. गाडी म्हणजे 2 आठा फिरून गेला. आता गाडी मोठी जाऊन पकडली, जमली गाडी. आता दादा बघा ना, तुम्ही बोलले मोठ्या गाड्या म्हणजे तुम्ही नाव नोंदणी केलेली. गाड्या विचारतो आम्ही, नाही बोलतो. तर याचा जरासा आपल्याला सांगा ना, म्हणजे याची कारकिर्दी वगैरे कसं काय तुमच्या दावणीला कसं काय आला म्हणजे हा नंदी? आला म्हणजे आमचा बोनवलीचा काका आहे ना, मदन थोराड. हा. बोनवलीचा तात्या आपला. अच्छा अच्छा. हा बरोबर बरोबर. त्यांचा नंदी का? योगेश पाटील आहे ना, त्यांचे आपले चांगले संबंध आहेत. ते आपल्याला दिलेला आहे. तर हा तुम्हाला नंदी कसा म्हणजे तुमच्या करार वगैरे झालेला आहे का असं म्हणजे म्हणजे आकलासाठी दिलेला आहे? पहिले 1 वर्ष आकलासाठी दिलता. ओके. योगेश दादा बोलला की तुम्ही एवढे वर्ष त्याला सांभाळले तर थोडे आपली रक्कम देऊन तुम्ही त्याला हे करा. मग आम्ही तिघांनी घेतला. ओके. कोण कोण आहे पार्टनरशिप मध्ये? रमेश आवाटी आणि आकाश गुंडा. ओके. बोनिवलीच्या दावणीवरती होता, योगेश दादाच्या म्हणजे दावणीवरती. तिथे त्याचा प्रवास कसा होता आणि तुमच्याकडे आता प्रवास कसा काय त्याचा? कसा थोडा त्यांचा जास्ती म्हणजे असे बिंजोडला खेळत होते ना, तर आपण आपला घर पण सांभाळून आपण इथे शेती करतो. तर बिंजोडचा बैल आहे, मी तिकडे गेला तरी ते नावच फिरवतात नाही. नक्की. जमून आपल्यासारखी नाही खेळत. ओके. म्हणजे नावाजलेला बैल आहे मित्रांनो. नंबरचा बैल आहे ते आपले कसे आयपास प्रमाणे आपण. तर दादा बघा ना, तुम्ही बोलले एक आपण सगळ्या गोष्टी म्हणजे मॅनेज करून करतो. तर तुम्हाला म्हणजे बॅक सपोर्टला असं म्हणजे कोण मोठे वरिष्ठ मंडळी आहेत का? आम्ही तिघच आहे, तिघांचं काय मनात येईल ते. तर तरी पण तुमच्यासोबत ग्रुप तर आपण बघतो दोस्ती ग्रुप हरी. तर खूप मोठा ग्रुप आहे. लई मोठा आहे. आले पोरा भरपूर आले तिकडे. भरपूर पोर आहेत. तर आता बैलाचा गुलालच पडला नाही ना इथं. घरचं मैदान बोललं. हा, घरचं मैदान आहे. म्हणजे आता बघा तुम्ही बोलले पावसाळी पण शर्यती खेळल्या, तो म्हणजे वातावरणामध्ये शर्यती खेळल्या तुम्ही. तर एक चॅलेंजच असेल कारण की पावसाळी खूप रिस्की असतं, कारण की खूप ओला पण असतं किंवा स्लिप होण्याचा पण म्हणजे भीती पण असते किंवा इजा पण होऊ शकतात. अशाने तुम्ही कसं म्हणजे रिस्क घेतलेला तेव्हा? म्हणजे कसं पाऊस म्हणजे आता या वर्षी मी भरपूर ना थोडा थोडा पडत होता, पाय म्हणजे जात होतं थोडं आणि तिकडे पण गेलो तिकडे पण शर्ती. पावसाने जेवढं त्यांनी गुलाल केलं तेवढे या सीझनला त्याची गाडी जमत नाही. तेवढं पावसाने गाडी बघितली नाही त्यांनी पडताना. लगेच बोलताना ड्रायव्हर लोक बोलतो तो ही गाडी म्हणजे आमची गुलाला पडली ती सर्जा आणि हरी. ओके. पण आमचं यांचा बैल आहे. तर आता तुम्ही बघा तिघा मिळून तुम्ही आता नंदी तर घेतला, तर त्यासाठी तुम्ही बोलले रक्कम आपल्या सर्वसामान्य शेतकरी म्हणजे गाडा मालकासाठी खूप अवघड गोष्टी असतात. तर त्या गोष्टी तुम्ही कसे काय मॅनेज केलं म्हणजे पैशाचं ते तुम्ही? लय आम्हाला बैल घ्यायला होतं तेव्हा पैशाची लय आम्हाला लागली. तरी म्हणजे कसं काय मॅनेज केलं तुम्ही? केला आम्ही, आपल्याला हाऊस आहे ना.
यांच्या दावणीला पहिले एक बाजी म्हणून बैल होता. ओके. त्यांना पहिल्यापासून हवीस होती, बरं आपण घेऊ. हम्म. आणि याची टेम्पो आहे स्वतःची, घेऊ जास्त आम्हाला. तर दादा बघा तुमचं स्वतःचं म्हणजे टेम्पो वगैरे म्हणून परवडतं, कारण की कसं आहे माहितीये का, शर्दी असल्या तिकडे त्याच्या 2-3 भाडी असली ना तरी तो भाडी घेत नाही, बैलाला आड्याला घेऊन येतो. तर दादा बघा असे बरेच असे म्हणजे जे म्हणजे मित्र आहेत ते म्हणजे असं जीवलग मित्र आहेत ते. म्हणजे कसं आहे, त्याला 2 भाडी होती भाताची. तो बोलला नाही आपल्याला बैल न्यायचे, आपल्याला भाडी आपल्याला रोजचे बोलताना येतात, त्याला भाडी भरपूर येतात, रात्री दिवस करतो तो बैलासाठी. तर दादा तुम्ही 2 शब्द काय बोलाल, कारण की तुम्ही एवढं तुमचं म्हणजे भाडे म्हणजे टाकून तुम्ही आलेले आहेत. या क्षेत्रामध्ये आपण बोलतो हाऊसपूर्व भाडे आपण नाद करत असतो आणि त्याच्यामध्ये कधी कधी लॉस पण उचलावं लागतं. आता तुम्ही 2 भाडे टाकून आले, काय सांगाल? आपल्याला हाऊस आहे, नाद आहे. तुम्हाला या म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये येऊन कसा वाटलं, म्हणजे का कधीपासून म्हणजे तुम्ही म्हणजे आले म्हणजे 3 वर्ष झाले असते. 3 वर्ष म्हणजे हारी जेव्हा तुमच्या दावणीला आला तेव्हापासून तुम्ही म्हणजे शर्यत क्षेत्राकडे वळले का? नाही, पहिले म्हणजे जायचे का? एक होता बाजी म्हणून बैल. बाजी बद्दल दादा बोलले नुकताच म्हणजे, तर थोडीशी बाजी बद्दल इन्फॉर्मेशन सांगा आपलं. त्यांना असे गुलाल नव्हते भेटत ना, तर तो बैल पण बियाणारे होता, त्यांना काही सापडलाच नाही आजार, तर त्यांना ते बैलांनी जास्ती साथ दिली नाही. हे बैल आले तिथून ते पण खुश आहेत, सगळी मंडळी पण खुश आहे. तर दादा बघा आता तुम्ही लाईव्ह असं ते घरी टीव्हीला बघतात ते. ओके. तर आता लाईव्ह समजा आपल्याला आयोजक तर खूप प्रयत्न करतात, कारण की मैदान पण खूप लांब आहे गावापासून, तर नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं जरा लेट पडतात, पण लाईव्ह बघायला भेटतात. तर सुनील दादांचं आयोजन बद्दल 2 शब्द सांगा तुम्ही. मी तिथे दिसलो ना तर लगेच मला आवाज देतो तो, म्हणजे मला चांगला ओळखतो. गर्दी गाड्यात तो बोलतो झोमॅटो पण घेतो तो, का त्याचं नाव घ्या म्हणजे आका पावसाळ्यात गाडी आम्हाला इथे पलवतो. बघा दादा तुम्ही बोलले सुनील दादाचा स्वभाव बघितलं ना, कॉमेंट्रीवाला सांगतो मामा त्याचं नाव घे. तर दादा तुम्ही बोलले बघा, आता कॉमेंट्रीच्या ह्याच्यामध्ये एक सर्वसामान्य गाड्या मालकाचं एक नाव आहे, याचं पण खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण की पुकारल्यावर एक तो काय क्षण असतो तुमच्यासाठी. मला खुशी झाली, म्हणजे आका पावसाळ्यात इथं एक गवत भरपूर होता, इथं आमच्या जागा म्हणजे फिक्स. बरोबर, हीच म्हणजे तुमची फिक्स जागा आहे. ही जागा फिक्स आमची. त्याला माहिती आहे ना, प्रत्येक आट्यान बैल असतं, गुलाल घेतो. तर दादा बघा मागे पण आता समजा आपलं जे मैदान घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्या जे रेग्युलर शर्यती करत तेव्हा म्हणजे एक सन्मान चिन्ह वगैरे अशा गोष्टी दिल्या होत्या, तुम्हाला दिल्या होत्या तेव्हा? तुम्हाला काय दिलं होतं तेव्हा? मी जात नाही ना, आपले कसे थोडा घरचा संबंध आहे त्याच्यामुळे परिस्थिती आहे थोडी, म्हणजे आपले झालं थोडा वेगळं वाटतं. बोलत ते नाव पण घेतो आज्यान दिसलं तरी हात करते, तेवढाच बस. ठीक आहे, तुम्हाला मी पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा देतो, कारण की तुमचं पण आता बरंच वेळ घेतलेला आहे आणि तुम्ही पण वेळ दिलेला आहे. पहिल्यांदा जर तुम्ही आता आम्हाला तिथपर्यंत न्याल म्हणजे आम्हाला तुमचा आम्ही लय प्रयत्न करत त्याला बोलून घेऊ आपल्या 2 बैलासाठी काहीतरी, कारण तो बैल पण चांगला साथ देतो ना आम्हाला. सर्जे म्हणून बैल आहे, ओके. तो पण चांगला साथ देतो. आपली गाडी म्हणजे आपली जातवाली म्हणजे आदिवासी बैलगाड्या आहेत ना, नामांकित म्हणजे 7-8 गावांना बैल आहेत आपली. ओके, म्हणजे आमच्या जातीने. अच्छा अच्छा. जातीला बैल आहेत. बघा मित्रांनो, अच्छा. तर दादा बघा तुम्ही बोलले आदिवासी समाजातील नंदी, तर कसं काय त्याच्याबद्दल तयारी वगैरे केली ते? याची तयारी म्हणजे हा बैल म्हणजे कसं आहे, त्याला पहिरं पण नव्हतं कोण देत, आपण त्याला उजड घालू. ओके, त्या वासराला. नक्कीच आता हरी सोबत पळते तर उजेडामध्ये राहणारच, आणि आशा आहे की असंच तुम्ही गुलालामध्ये राहा आणि यश भेटू तुम्हाला भरभराट. धन्यवाद.